नमस्कार, मी डॉक्टर दीपेश पस्टे. श्री भक्त पुंडलिक चरित्रामधील आज आपण काशी यात्रेचा प्रसंग पाहणार आहोत. एक दिवस असेच हे वृद्ध आई वडील सायंकाळच्या सुमारास घरात चिंतातूर होऊन बसले होते. तेवढ्यात बाहेर काहीतरी गडबड गोंधळ चाललेला त्यांच्या कानी आला. आईने विचारले, काय हो, बाहेर एवढा गोंधळ कसला चाललाय? होय, मलाही ऐकायला येतोय खरा. मग जरा पाहून तरी आणा. जानूदेव बळबळ उठले आणि ओसरी जाऊन बाहेर पाहू लागले. काशी जाणाऱ्या लोकांचा पोहा लोहदंड क्षेत्रीय आलाय असं त्यांना कोणीतरी सांगितलं. म्हाताराच्या मनात विचार आले, आई वडिलांना काशी यात्रा घडून आणणं हे त्यांच्या मुलाचं कर्तव्य आहे असा संकेत पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. काशी यात्रेला निघालेल्या या पोळ्यात कितीतरी तरुण मुलं आपल्या आई वडिलांची देखभाल करताना दिसतात. भाग्यवान आहेत बिचारे. जानूदेवांच्या मनात या पोळ्याबरोबरच काशी यात्रेला जाण्याच्या उत्कट इच्छा निर्माण झाली. ते पुन्हा घरात आले आणि पत्नीला म्हणाले, ऐकलत का, शेकडो लोकांचा पोळा काशी यात्रेला निघालाय. त्यात कितीतरी वृद्ध स्त्री पुरुष आहेत. काय सांगू तुम्हाला, त्यांचे सद्गुणी पुत्र पौत्र आपापल्या वृद्ध आई वडिलांना, आजी आजोबांना कसं जीवापाड सांभाळून येतात. पाना, यापेक्षा आणखी थोर भाग्य कोणतं म्हणायचं. खरंच तुम्ही म्हणता ते आपलं भाग्य पहा कसं झोपलंय ते. असं नको म्हणूस. या लोकांना पाहून पुंडलिकाला कदाचित उपरती घडेल आणि नेईल तो आपल्याला काशी यात्रेला. अहो, संत सहवास कधीच वाया जाणार नाही. पुंडलिक कुठं आहे? तो या लोकांचाच वावरताना दिसतोय. होय, मग त्यालाही वाटेल काशी यात्रेला जावंस. तुम्ही अगोदरच का नाही सांगून टाकत आम्ही बरोबर येणार म्हणून? पुंडलिक पोळ्यातील लोकांच्यात मिसळला. ग्रामस्थ लोक त्याच्या व्यवस्थेत गर्क झाले होते आणि पुंडलिकाच्या मनात खरोखरच काशी यात्रेला जाण्याचे विचार घोळू लागले होते. त्याला वाटू लागले, या पोळ्यातले कितीतरी लोक तळणीतठे आहेत. ते सर्व काशी यात्रेच्या निमित्तानं मौज करायलाच निघालेले आहेत आणि आपण बसलो इथं तुझत. हे आईबाबा आहेत तोवर आपल्याला कुठं म्हणून जायलाच मिळणार नाही. पुंडलिकाला त्या पोळ्यातील तरुणी माणसं आणि त्यांच्या बायकाच फक्त दिसत होत्या. त्यांचे वृद्ध आई वडील सासू सासरे दिसत नव्हते. तरुणी माणसं आपापल्या वृद्ध आई वडिलांची सेवा तत्परतेने करीत आहेत हे दिसत नव्हतं. हे काही नाही, आपण या मंडळींबरोबर काशी यात्रेला जायचंच असा पक्का विचार करून पुंडलिक तडक घरी आला. पुंडलिकाची चावल लागताच नेहमीप्रमाणे आई वडील खडबडून उठले. काशी यात्रेला जावं मनातली उत्कट इच्छा आणखीनच प्रबळ झाल्यामुळे जानूदेवांनी कसं तरी धारिष्ट करून पुंडलिकाला काकुतीनं विनवले. पुंडलिका, आता आम्ही खूप म्हातारे झालो. ही पिकली पानं केव्हा गळून पडतील याचा नियम नाही रे. आयुष्यातली सारी कर्तव्य कर्मे पार पाडली ही सारी ईश्वराला समर्पण केली. आता एकदा गंगेचं स्नान घडावं एवढीच इच्छा आहे. मुलांनी आई वडिलांना काशी यात्रा घडून आणावी हा पूर्वापार संकेत तुला आमची एवढीच एक मागणी आहे. करशील का ती पुरी? पुंडलिकाच्या मनात काशी यात्रेला जायचं होतंच, पण फक्त बायकोला बरोबर न्यायचं होतं. म्हणजे सतत लोकांच्या टीकेला तोंड देत राहायचं. त्यापेक्षा आई वडिलांचे निमित्त करून बायको बरोबर काशी यात्रेला जावं हेच चांगलं असा विचार करून पुंडलिकानं उत्तर दिलं, हो, करीन मी तुमची इच्छा पूर्ण. तुमच्या बाबतीतली आमची कर्तव्य आम्ही म्हातारे होईपर्यंत चुकतील असं वाटत नाही. चला, तयारीला लागा. परत माघारी येऊ नका म्हणजे झालं. चरफडत का होईना मुलगा आपल्याला काशीला न्यायला तयार झाला याचाच त्या वृद्धांना अतिशय आनंद झाला. म्हातारा म्हातारी तयारीला लागले. तिकडे पुंडलिक आपल्या बायकोशी गुजगोष्टी करून आपला काशी यात्रेला जाण्याचा बेत सांगत होता. तिलाही खूप आनंद झाला. दोघांनी यात्रेला निघण्याची तयारी केली. यात्रेकरूंच्या पोळ्याबरोबर हे कुटुंब यात्रेला निघालं. त्या काही रस्ते नव्हते की आजच्या सारख्या वाटेत सोयी नव्हत्या. रणरणते ऊन मारान, आई वडील चालून चालून थकले. इतर मंडळी बरीच पुढे निघून गेली. पुंडलिकाला वाटलं आपण खूप मागे राहिलो आहोत. आई वडील भरभर चालत नाहीत म्हणून आपल्याला मागे राहावं लागतंय. तो मनातल्या मनात सरपडला. तेवढ्यात त्याच्या पत्नीनं तक्रार केली, काय हो, मुक्कामाचं ठिकाण किती दूर राहिलंय? अजून 4-5 कोस. का बरं? आता मी थकून गेली आहे, पाऊल उचलतच नाही. असं का? तर मग बैस माझ्या खांद्यावर, कोणी नाही इथं पाहायला. आणि सासूबाई मामांची मग मागं राहतील ते. थांब, त्यांची व्यवस्था करतो. असं म्हणून पुंडलिकानं एक लांब दोरी घेतली आणि तिचं एक टोक वडिलांच्या आणि दुसरं टोक आईच्या गळ्याला
सैल असं बांधलं. हेतू हा की आपण झपाझपा चाललो की या दोरीच्या ओढी पुढे आई बापही आपल्या बरोबर ओढले जातील. अशा रीतीनं आई वडिलांना बांधलेली दोरी कुंडलिकानं हातात घेतली आणि आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन वाट चालू लागला. सकल तीर्थे जिच्या पायाशी येऊन मिळतात त्या आईची अशी विटंबना करीत कुंडलिकानं काशीची शेवटी वाट धरली. आता पुढे काय झालं ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.